महाराष्ट्राच्या राजकारणात वरवर जे दिसतं, पडद्यामागं घडणारं राजकारण त्यापेक्षा 100 पट वेगळं असतं। देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशा बातम्या अचानक का पसरवल्या जात आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या बातम्यांचा थेट संबंध सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेनेच्या खटल्याशी आणि एकनाथ शिंदेंची कसा जोडला जातोय? आज आपण अशा एका राजकीय समीकरणाचा पर्दाफाश करणार आहोत, जो समजून घेतला तर महाराष्ट्रात पुढचा गेम कसा पलटणार हे तुमच्या लक्षात येईल। मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा। वरवर हसणारे चेहरे, एकत्र होणाऱ्या बैठका यांच्या मागे अंतर्गत वर्चस्वाची एक भयंकर लढाई सुरू आहे। फडणवीसांना राज्यातून बाजूला करण्याची घाई कोणाला झाली आहे? आणि जेव्हा शिंदे गट कोर्टात अडचणीत येतो तेव्हा भाजपच्या गोटात अचानक मौनाचं साम्राज्य का पसरतं? चला टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात। गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारमध्ये किंवा दिल्लीच्या राजकारणात जाणार अशा चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत। इतके की खुद्द अमृता फडणवीस यांना समोर येऊन सांगावं लागलं की देशापेक्षा राज्याला देवेंद्र फडणवीसांची जास्त गरज आहे। पण असा प्रश्न येतो की फडणवीसांना दिल्लीत ढकलणारा हा अदृश्य हात कोणाचा आहे? 2022 मध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा भाजपला वाटलं होतं की सूत्रे आपल्याच हातात राहतील, पण गेल्या काही वर्षात एकनाथ शिंदेंनी स्वतःची एक स्वतंत्र आणि मोठी राजकीय ओळख तयार केली आहे। आणि महाराष्ट्रात भाजपमध्ये निर्णय घ्यायचे असतील तर फडणवीस हेच वन विंडो सिस्टीम यापूर्वी होते, पण शिंदेंनी आता थेट दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी डायरेक्ट कनेक्शन जोडले आणि हीच गोष्ट महाराष्ट्र भाजपच्या स्थानिक गोटासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे। आता वळूयात सर्वात मोठ्या मुद्द्याकडे। सर्वोच्च न्यायालयात जेव्हा ठाकरे गटाच्या वकिलाकडून शिंदे गटावर जोरदार कायदेशीर हल्ले हे चढवले जात होते, तेव्हा फडणवीस किंवा भाजपच्या कोणताही मोठा नेता शिंदे गटाच्या बचावासाठी पुढे आला नाही। या मौनामागे एक खूप मोठा राजकीय हिशोब लपलेला आहे। राजकारणात प्रत्येक वेळेस बोलणं गरजेचं नसतं, कधीकधी शांत राहणे हेच सर्वात मोठं शस्त्र असतं। भाजपला हे चांगलंच ठाऊक आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालाने जर शिंदे गटाला धक्का बसला किंवा त्यांची ताकद कमी झाली तर सरकार कोसळणार नाहीये, कारण भाजपकडे स्वतःचं मोठं संख्याबळ आहे। उलट यामुळे महायुतीत शिंदेंची जी बार्गेनिंग पॉवर वाढलेली होती ती थेट शून्यावर येईल। सोप्या भाषेत सांगायचं तर 2022 मधील एकनाथ शिंदे हे भाजपसाठी गरज होते, तर सध्याचे एकनाथ शिंदे हे भाजपच्या जागेवर दावा सांगणारे एक अदृश्य आव्हान बनलेले आहेत। जर कायदेशीर लढाईत शिंदेगड बॅकफूटवर गेला तर यामधलं काय नेमकं घडू शकतं हे आपण पाहणार आहोत। यातली पहिली शक्यता आहे भविष्यातील जागा वाटपात भाजपचा शब्द हा अंतिम राहणार आहे। यातली दुसरी शक्यता आहे मुख्यमंत्री पदावर फडणवीसांची पकड पुन्हा एकदा मजबूत होईल। आणि यातली तिसरी शक्यता म्हणजे शिवसेनेच्या वोट बँकेचा मोठा फायदा हा भाजपला स्वतःकडे वळवता येईल। म्हणूनच जे काम स्वतः अंगावर घेऊन करता येत नाही ते जर न्यायालयीन प्रक्रियेतून आपोआप होत असेल तर त्यात अडथळा न आणणे हीच फडणवीसांची मास्टर स्ट्रॅटेजी मानली जाते। थोडक्यात काय तर सर्वोच्च न्यायालयातील ही लढाई फक्त 2 शिवसेना गटांमधली राहिलेली नाहीये, तर ती महाराष्ट्रातील भावी नेतृत्वाची आणि महायुतीमधील अंतर्गत वर्चस्वाची ही आता मोठी लढाई बनली आहे। आता तुम्हाला प्रेक्षकांना काय वाटतं? फडणवीसांची ही सायलेंट स्ट्रॅटेजी यशस्वी ठरणार का, की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नवीन धक्का देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहेत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। राजकीय विश्लेषणासाठी आणि सखोल रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका।